हॅलो, मी राजश्री. माझं लहानपण हे अतिशय म्हणजे साध्या घरात गेलंय. म्हणजे माझे आई बाबा, मी बाबांना दादा म्हणते, तर माझे आई दादा हे खूप साधे, म्हणजे बाहेरच्या जगाशी फारशी ओळख नसणारे असे. फारसं त्यांना अर्थकारण किंवा राजकारण माहिती नाहीये, पण त्यांना हे नक्की माहिती आहे की कष्ट कसे घ्यावेत किंवा मेहनती, खूप मेहनती आणि साधे विचार, आणि तो काळच मुळात इतका साधा होता ना, म्हणजे त्याचाच प्रभाव असेल कदाचित. तर त्या काळात म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा कॉम्प्युटर किंवा मोबाईल, टीव्ही या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. म्हणजे मी 6वीत गेले तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. म्हणजे आणि आमच्या घरात तोपर्यंत आलाच नव्हता टीव्ही. म्हणजे बाकीच्या घरांमध्ये आला होता. म्हणजे असं पूर्वी कसं होतं माहितीये का, इतकं साधं वातावरण होतं ना की पूर्ण गल्लीमध्ये किंवा एखाद्या वाड्यामध्ये एकच टीव्ही असायचा. एखाद्याच कोणाच्या तरी घरात टीव्ही असायचा आणि त्यांच्या घरी सगळेजण टीव्ही बघायला आम्ही जायचो. आणि शनिवारी मराठी सिनेमा असायचा संध्याकाळी, आणि रविवारी हिंदी सिनेमा असायचा, आणि मग आम्ही सगळे मिळून ते सिनेमा बघायचो. कोणाच्या तरी एखाद्याच्याच घरात तो असायचा. तर असं आम्ही तो सिनेमा बघायचो. किंवा कार्यक्रम सुद्धा असे अगदी मोजके असायचे. त्यामुळे ते कार्यक्रम बघायला पण खूप मजा यायची. आणि चॅनेल्स पण असे खूप नव्हते, फक्त दूरदर्शन होतं आणि त्याच्यावरचे आम्ही कार्यक्रम बघायचो. म्हणजे एक, आणि मला आठवते की मी लहान होते तेव्हा फायर बॉल म्हणून एक असं पपेट शो नाही म्हणता येणार, पण फायर बॉल नावाचं असं एक शो होता की ज्याच्यामध्ये असं ते सायंटिस्ट दाखवलेले वगैरे, अशी खूप मजा यायची आम्हाला ते बघायला. आणि तेवढा एकच शो होता फायरबॉल नावाचा. त्याचं म्युझिक आणि त्याचं सगळं तो बुधवारी असायचा, आणि तो बघायला मिळावा म्हणून आम्ही आठवडाभर वेळच्या वेळी होमवर्क करणं, शाळेमध्ये रोज तर जातच होतो, पण दिलेला होमवर्क कम्प्लीट करणं. म्हणजे बुधवारी शक्यतो काही राहणार नाही अभ्यास जास्त, किंवा मग दिवसभर करायचं आणि मग रात्री बरोबर 8 वाजता ते फायरबॉल असायचं. तर मग ते बघण्यासाठी म्हणून सगळं स्वतःचा अभ्यास कम्प्लीट करून घ्यायचो आम्ही. कारण आईनी सांगितलेलं असायचं ना की जर अभ्यास एक जरी शिल्लक राहिलेला असेल तर ते फायरबॉल मी बघू देणार नाही. छायागीत असायचं, मग त्यामध्ये सिनेमातली गाणी वगैरे बघायचो. म्हणजे आम्ही आवर्जून अभ्यास करून ठेवायचो की संध्याकाळी आम्हाला एक अर्धा तास तरी टीव्ही बघायला मिळावा. आणि ते सुद्धा स्वतःच्या घरात नाही बरं का, ज्याच्या घरात टीव्ही असेल त्याच्या घरी जायचं. 6वीत तर आमच्याकडे आलेला नव्हता, कारण माझ्या आजीचं असं म्हणणं होतं की टीव्ही आणायला मी पैसे देईन, पण त्याचं जे महिन्याला लाईट बिल येणार आहे, त्याचा जो खर्च होणार दर महिन्याला, तो मी नाही देणार. तर मग असं सगळं होतं. म्हणजे इतका लोक विचार करत होते, इतके साधे आणि अतिशय. म्हणजे आता कसं झालंय की खूप पैसे आलेत लोकांकडे, त्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी असतं. पूर्वी तसं नसायचं. पूर्वी म्हणजे मला आठवते की आमच्या घरीच फक्त इस्त्री होती. म्हणजे ती इस्त्री मागून आमच्याकडून घेऊन जायचे. असे प्रत्येकाकडे प्रत्येक वस्तू नव्हती. म्हणजे एक ज्याच्या घरी असेल त्याच्या घरातून ती वस्तू घेऊन जाणं, किंवा टीव्ही ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे बघायला जाणं, अशी सगळी गंमत जमत होती. सोशल मीडिया वगैरे तर काही संबंधच नाहीये. कॉम्प्युटर नव्हता आणि टीव्ही फक्त होता, त्याच्यावर मोजकेच कार्यक्रम. त्यामुळे आम्ही मुलं एकदा आम्ही शाळेतनं आलो की अभ्यास पूर्ण करायचो, होमवर्क दिलेला करायचो, पाठांतर जे असेल ते करायचं, धडे वाचन करायचो, सगळा अभ्यास करून ठेवायचो आम्ही दुपारच्या वेळामध्ये. एकदा ऊन ओसरलं की आम्ही सगळे खेळायला रस्त्यावर दिसायचो. म्हणजे व्हिडिओ गेम वगैरे हा काही विषयच नव्हता त्यावेळेला. त्यामुळे एक्सरसाइज हा वेगळा करावा लागत नव्हता. तर आम्ही दुपारी अभ्यास वगैरे पूर्ण करून संध्याकाळी खेळायला जायचो. आणि संध्याकाळी कुठले खेळ खेळायचो तर कबड्डी खेळायचो आम्ही, लंगडी पाणी खेळायचो, लपाछपी. तर आम्ही अख्खा पूर्ण म्हणजे आमची जी गल्ली होती ती पूर्ण गल्ली आम्ही लपाछपीसाठी वापरायचो. आणि मे महिन्याच्या सुट्टीत तेव्हा जर आम्ही लपाछपी खेळायचो ना, तर त्यावेळेला आम्ही म्हणजे पूर्ण गल्लीमध्ये, आता प्रत्येक वेगवेगळी बिल्डिंग्स इथं असायच्या किंवा वाडे असायचे, त्या दुसऱ्या कोणाच्या तरी वाड्यामध्ये जाऊन लपायचं. म्हणजे दिवसभर हा लपाछपीचा खेळ आमचा संपायचाच नाही. आणि एखाद्यावर राज्य आलं की त्याच्यावरचं राज्य जाणं हे अतिशय मुश्किल व्हायचं.
मला तर एकदा आठवतंय की लपाछपीचा डाव आम्ही खेळायला घेतला होता. मे महिन्याची सुट्टी लागली होती आणि आमच्या मित्रापैकीच एकावरती राज्य होता आणि त्याच्यावर राज्य होता. मी लपले जाऊन आणि बराच वेळ झाला तो काही आलाच नाही मला शोधायला, कारण मी त्याला सापडलेच नव्हते. मग मी गुपचूप बरोबर त्याला न दिसता असं मी गेले आणि घरी जाऊन मस्तपैकी जेवले वगैरे आणि पुन्हा मी माझ्या जागेवरून लपले, तेव्हा मला तो शोधायला आला. म्हणजे माझं जेवणही झालं त्या वेळामध्ये. इतके गमती जमती चालायच्या, दिवसभर आमचे खेळ चालायचे. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सागरगोटे खेळायचो किंवा ते काचा कवड्या वगैरे होतो, टिपरी पाणी खेळायचो. असे सगळे म्हणजे ज्याच्यामध्ये आपोआपच एक्सरसाइज होईल असे खेळ आम्ही खेळायचो. अभ्यास सुद्धा भरपूर करायचो आणि त्यावेळेस कसं होतं की सुट्टीत सुद्धा अभ्यास हा दिलेला असायचा. म्हणजे आम्ही आणि त्यावेळेस शिक्षकांना ताई वगैरे काही म्हणत नव्हतो, बाईच म्हणायचो आम्ही. सर आणि बाई असं म्हणायचो आणि ते आम्हाला सुट्टीत सुद्धा, दिवाळीच्या सुट्टीत तर असायचाच अभ्यास आणि मे महिन्याच्या सुट्टीत पण त्यांनी सांगितलेलं असायचं, हे बघा तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही धडे वाचत राहिलं पाहिजे, तुमची भाषा सुधारेल, तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्हाला जे सुचते ते लिहिलं पाहिजे. म्हणजे गोष्टी लिहा स्वतःच्या किंवा विनोद लिहा, कविता लिहा, तुम्हाला जे सुचेल ते लिहा किंवा मागच्या वर्षीचे जे काही पुस्तकं आहे त्याच्यातलं जरी एखादा पॅरेग्राफ रोज लिहून काढला तरी तुमचं अक्षर सुधारेल किंवा तुमचं शुद्धलेखन सुधारेल आणि आणखीन तुमच्यामध्ये प्रगल्भता येईल, असे शिक्षक नेहमी सांगायचे आणि ते आम्ही करायचो. घरात वातावरण पण खूप साधं होतं आणि माझे आई दादा तर खूपच साधे आणि डोळे झाकून सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे. म्हणजे मनात काही शंका कुशंका असं काही नाही. सण आणि उत्सव साजरा करताना हे असंच का, हे तसंच का, मग दिवाळीत दिवेच का लावायचे आणि मग एवढे दिवेच का लावायचे, त्यांनी काय होतं वगैरे असल्या फुटकळ शंका त्यावेळी कोणाच्याही मनात येत नसत आणि आईदादांच्या मनात त्या येत नसत. त्यामुळे मग माझ्या किंवा माझ्या मित्रमैत्रिणींचे आई दादा पण असेच साधे होते. त्यामुळे त्यांच्याही मनात अशा शंका कुशंका घेऊन सण किंवा उत्सव साजरे केले जायचे नाहीत आणि मग त्या सण उत्सवांची मजा काही खूप औरच असायची. त्यातलाच एक गमतीदार किस्सा आहे की एकदा काय झालं, गणपती बसले होते आणि मी लहान होते त्यावेळेला खूप आणि त्यांचं जेवण झालं होतं आणि सगळे झोपले होते, थोडे झोपले म्हणजे जस्ट विश्रांती घेत होते. तर नंतर आई दादांना दिसलं की मी तिथं दिसत नाहीये, जिकडे मी झोपले होते तिथं ती दिसत नाहीये. म्हणून ते उठले आणि बघायला गेले तर मी गणपतीच्या मूर्तीच्या इकडे त्यांना दिसले. तर ते म्हणले, अगं काय करतेस राजश्री तू, तिथे गणपतीच्या इथं काय करते, इकडे ये बघू, गणपतीला काही धक्का वगैरे लावशील, पडेल बाबा बाप्पा, असं नको करू, ये इकडे. तर मी म्हणलं नाही मला तिकडे जायचंय, त्याला बिचारायला त्याच्याकडे तुम्ही कोणी बघत पण नाही, मला नाकाला शेंबूड आलं की कसं तुम्ही नाक पुसता माझं, आणि त्याला तर तुम्ही काहीच करताना मला दिसत नाही. असं नाही बाबा, गणपतीचं नाक पुसायला हवंय, मी पुसणार आहे त्याचं नाक. आणि माझ्या हातामध्ये रुमाल होता आणि त्या गणपतीचं नाक पुसायला मी गेले होते. की इतकं इनोसन्सी त्या काळामध्ये होती. मी शाळेत 7वीत असल्यापासून उपवास करायला सुरुवात केली, सोमवारचा, शंकराचा, कारण आई दादा करत होते ना, त्यामुळे ऑटोमॅटिकलीच मीही तो करायला लागले. पूजा करणं सुद्धा माझ्याकडेच होतं. आणि जे आता हल्ली सांगितलं जातं की उपवास केला पाहिजे म्हणजे आपण हील होतो, किंवा दिवसभरामध्ये सतत न खाणं योग्य, जर का 2 खाण्यामध्ये आपल्या गॅप व्यवस्थित मेंटेन केली असेल तर आपण हील होतो वगैरे. पण पूर्वी मी लहान असताना वातावरणच असं होतं की आम्ही सकाळी चहा प्यायचो, नंतर लंच, मध्ये एखादा चहा असायचा आणि नंतर डिनर. म्हणजे जेवण हे फक्त 2दाच असायचं. त्यामुळे व्यवस्थित गॅप मेंटेन केली जायची. हे ऑटोमॅटिक होत होतं सगळं. म्हणजे आता ते सांगितलं जातं की असं केल्यामुळे आपण हील होतो वगैरे, तर ते रुटीनच असं होतं, ते वातावरणच असं होतं आणि ते अगदी सहजपणे होतं की आपोआपच ते मेंटेन केलं जातच होतं. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यावेळेची लाईफस्टाईल ही अतिशय साधी असल्यामुळे काहीही वेगळा विचार करून स्वतःची हेल्थ चांगली ठेवण्याचा विषय तेव्हा नव्हताच.
रुटीन इतकं साधं आणि योग्य असल्यामुळे सगळं काही व्यवस्थित चालू होतं, हेल्थ चांगली राहत होती आणि आजार वगैरे फिरकत सुद्धा नव्हते. कारण रुटीन आणि लाईफस्टाईल ही योग्य पद्धतीची होती. घरचं जेवण आणि खेळण्याचे जे प्रकार होते ते सगळे एक्सरसाइजच्या स्वरूपात होते. कुठलेही टीव्ही जास्त बघणं किंवा व्हिडिओ गेम खेळणं किंवा जे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा वगैरे हे जे काही गोष्टी आहेत, सोशल मीडियाशी जास्त कनेक्ट राहून जास्त स्क्रीनशी संबंधित असणाऱ्या गोष्टी या तिथं त्यावेळेस काही नव्हत्याच. त्यामुळे हा जो साधेपणा होता आणि त्यामुळे लोकांची हेल्थ ही अतिशय चांगली होती. आणि कुठलेही आता जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, जे जास्त प्रमाणामध्ये आजार तयार झालेले आहेत किंवा म्हणजे काय त्याला अर्थच उरलेला नाहीये किंवा कोणाला कुठला आजार होईल याची काहीही खात्री देता येत नाहीये. तर हा साधेपणा, हे चांगलं रुटीन, ही चांगली लाईफस्टाईल आणि ही चांगलं जेवण, घरचं साधं जेवण जेवण्याचे जे काही हरवलं गेलेले आपल्या हातून, तर ते आता कुठेतरी आपण पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि त्यामुळे आपोआपच आपलं आयुष्य सुधारू शकतं. आणि देवाशी कनेक्शन करण्यासाठी किंवा युनिव्हर्सशी कनेक्शन करण्यासाठी काही वेगळे एफर्ट्स, तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी करायची गरजच नाहीये. एखादी गोष्ट मॅनिफेस्ट तेव्हाच होते जेव्हा आपले व्हायब्रेशन खूप चांगले असतात. आणि हे व्हायब्रेशन जर आपल्याला चांगले करायचे असतील तर पूर्वीच्या लोकांमध्ये जसा साधेपणा होता आणि अतिशय साधं रुटीन होतं, साधी लाईफस्टाईल होती आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी सुद्धा खूप साध्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे व्हायब्रेशन, पूर्वीच्या लोकांचे व्हायब्रेशन हे खूप हाय व्हायब्रेशन होते. त्यामुळे त्यांना यश मिळवण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी किंवा स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगळे काही एफर्ट्स घ्यावे लागत नव्हते. आणि ते जर आपल्याला करायचं असेल ना, तर आपण सुद्धा आपली लाईफस्टाईल साधी करायला हवी असं मला वाटतंय. असेच माझ्याबरोबर माझे व्हिडिओ पाहत रहा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.